मित्रांनो, आपल्याला शांततापूर्वक आंदोलन करण्याचा मूलभूत हक्क आहे, तो देखील आपल्याकडून हिरावून घेतला जात असेल तर मात्र आपल्याला बोलावं लागेल, सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागेल आणि सरकार कुणाचंही असो, जो सत्तेत आहे त्याला प्रश्न विचारणे हे आपलं कर्तव्य आहे। मग आज सत्तेत बीजेपी असो किंवा उद्या सत्तेत काँग्रेस येवो, आपण एक नागरिक म्हणून त्यांना जबाबदेही ठरवणं हे लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे। मग या ठिकाणी सरकारची जबाबदेही या नागरिकांप्रती असली पाहिजे, परंतु आपण बघितलं कशा प्रकारे त्यांना शांततापूर्वक आंदोलन करताना देखील त्या ठिकाणाहून बळजबरीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि आंदोलनाला त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर मग आज देशभरातून दिल्ली या ठिकाणी सर्व लोक जात असताना आपण दिल्ली ठिकाणी जाऊ शकत नाही, परंतु आपल्याच स्तरावरती जिथे कुठे हे आंदोलन उद्या देशभरात होणार आहे 20 जुलैला, तर त्या ठिकाणी सहभाग घेऊन त्या सरकारच्या जबाबदेहीप्रती आपण प्रश्न केले पाहिजे, सरकारला जबाबदेही ठरवलं पाहिजे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांनी एक आंदोलन आयोजित केलेलं आहे, तर त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग होऊन या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवायचं आहे व दिल्ली येथील उद्याचं होत असलेल्या आंदोलनाला आपण जाहीर पाठिंबा दर्शवायचा आहे। लोकशाहीमध्ये नागरिकांचे हक्क अधिकार जे काही हनन केले जात आहेत, तर त्याच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज बुलंद करायचा आहे।